पुण्यातील शिरूर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। गेल्या 2 दिवसात एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला तर 2 बिबटे जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर या मोहिमेला वेग देण्यात आलाय। वन विभागाने 30 पिंजऱ्यांचे जाळे रचलेले आहेत। त्यामध्ये पिंपरखेडमध्येच हा दुसरा बिबट्या सुद्धा जेरबंद झालाय। 13 वर्षीय रोहन बोंबेला जेव्हा ठार झाला त्याच गावामध्ये वन विभागानं ही कारवाई केलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय। शिरूरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। पुणे शिरूर भागामध्ये सध्या बिबट्यांचा सुळसुळाट बघायला मिळाला। काही बिबटे नरभक्षक सुद्धा आढळले। यापैकी एक नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश मिळालं। तर या बिबट्यांसाठी लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये आणखी एक बिबट्या आता जेरबंद झालेला आहे। सध्या शिरूरसह जुन्नर, आंबेगाव आणि खेड या 4 तालुक्यांमध्ये बिबट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। बिबटे गुजरातच्या वनतारा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय सुद्धा कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलाय। तर याच बिबट्यांनी स्थानिकांचे प्राण अगदी कंठाशी आणलेत। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, जी दृश्य आम्ही सध्या स्क्रीनवर बघतो आहोत, या बिबट्याकडे बघितलं तरी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे। या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालेलं आहे। मात्र असे किती पिंजरे लावण्यात आलेत आणि आणखी किती बिबटे या पिंजऱ्यांमध्ये पकडले जाऊ शकतात? खरं तर आपण बघितलं तर जुन्नर, आंबेगाव परिसरामध्ये 1200 बिबट्यांची माहिती आहे आणि त्यातले जे नरभक्षी जे झालेले आहेत किंवा ज्यांचे सध्या लोकवस्तीमध्ये येऊन हल्ले करतात अशा एका बिबट्याचा खात्मा करण्यात आलेला आहे, त्याला मारण्यात आलेला आहे। तर दुसरा एक जो बिबट्या आहे तो सातत्याने लोकवस्तीत येतो, त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तरी या घडीला आपण म्हणू शकतो की एक बिबट्या मारलेला आहे आणि एकाला जेरबंद करण्यात आलेला आहे। पण जर आकडेवारी बघितली तर त्या परिसरामध्ये जवळपास 1200 बिबट्या असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता असे जे अनेक जे बिबट्या आहेत त्यांना पकडण्यासाठी वन विभाग नक्की आता काय करतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण असे किती पिंजरे लावून त्यांना जेरबंद करणार, कारण त्यांची जर संख्या बघितली तर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचं बघितलं त्यांचं अलीकडच्या काळामध्ये त्यांचं DNA बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं त्यांचं जे हॅबिटेट आहे म्हणजे जंगलात राहणारे जे आता हे बिबट्या आहेत ते आता लोकवस्तीत आलेले आहेत आणि त्यांना जे खाणं मिळतं म्हणजे कोंबड्या असतील किंवा कचऱ्यावरचं खाणं आहे त्याच्यासाठी ते आता लोकवस्तीत येतात। त्यामुळे त्यांचं जे नैसर्गिक अधिवास आहे तो कुठंतरी बदललेला आहे। त्यामुळे सातत्याने जे बिबटे आहेत ते लोकवस्तीत येतात त्यांना ते हल्ले करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वन विभागाकडे एक मोठं आव्हान असणार आहे की आता हे जे 1200 बिबटे आहेत त्यांना कसं जेरबंद केलं जाईल। पण मात्र आता जर बघितलं तर एक बिबटा या ठिकाणी मारलेला आहे, तो दुसरा जो आहे त्याला जेरबंद केलेला आहे। त्यामुळे हे दृश्य आपण बघतो आहोत की बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आलेला आहे आणि या बिबट्याची भीषण अशी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं असून रात्री उशिरा वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने या बिबट्याला ट्रॅप करत या नरभक्षक बिबट्याला ठार केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ग्रामस्थांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला ठार केलेला आहे। या कालखंडामध्ये 3 व्यक्तींचा बळी गेला होता आणि कुठेतरी ग्रामस्थांमध्ये आक्रमक भूमिका पाहायला मिळत होती। मात्र वन विभागाला या बिबट्याला ठार करण्यात यश आलंय। मागील 15 ते 20 दिवसांच्या काळामध्ये या परिसरामध्ये अत्यंत हृदयद्रावक अशा 3 घटना घडलेल्या आहेत। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांना आपला बळी गमवावा लागला, त्या ठिकाणी लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वन विभागाच्या माध्यमातून मागील 20 दिवसांच्या काळात जवळपास 10 बिबटे जेरबंद करून 11वा बिबट्या काल त्या ठिकाणी ठार करण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना यश आले। खरं तर काल पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी साहेबांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की 2019च्या आधीच्या काळामध्ये जवळपास 200 बिबट्यांचं वास्तव्य या परिसरामध्ये होतं। मग आज ह्या बिबट्यांची संख्या जवळपास 1500 ते 2000च्या घरामध्ये आहे। म्हणजे वन विभागाच्या बाबतीत जर त्या ठिकाणी सांगायचं झालं तर 2018-19 साली जर बिबट्यांची संख्या 200च्या आसपास असेल तर याच काळामध्ये यावर ठोस उपाययोजना होणं खरं तर गरजेचं होतं आणि या काळामध्ये जर या उपाययोजना त्या ठिकाणी योग्य वेळी झाल्या असत्या तर आज जाणाऱ्या बळींची संख्या ही निश्चितपणे कमी असती आणि रात्री जशा पद्धतीने बिबट्याला त्या ठिकाणी त्यांनी ठार केलं, जवळपास या भागामध्ये 3 बळी गेलेले आहेत आणि एकच बिबट्या त्या ठिकाणी ठार करण्यामध्ये वन विभागाला यश आले। परंतु
आता आमची संभ्रमावस्था अशी आहे की तो नरभक्षक बिबट्या आहे हे कशावरून सिद्ध करणार. आणि तीनही जे बळी गेलेत हे बळी जाण्यामागे जे बिबट आहेत, हा एकच बिबट आहे की स्वतंत्र बिबट आहे, याचं देखील वन विभागाने त्या ठिकाणी व्यवस्थित डिटेक्शन करावं. आणि ते हल्ले करून ते बळी घेणारे बिबटे हे जर स्वतंत्र त्या ठिकाणी नरभक्षक असतील तर त्यांना देखील ठार करावं, ही आमची ग्रामस्थांची त्या ठिकाणी मागणी आहे. नरभक्षक बिबटे नरभक्षक बिबट्या ठार केलेला आहे, मात्र हाच तो नरभक्षक आहे का? ज्या 3 व्यक्तींना ठार केलेला आहे की वेगवेगळे आहेत असं सुद्धा यांनी सांगितलेलं बोलताना. मात्र वन विभागाकडनं खरं तर जे काही स्थानिक वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं वारंवार मंत्रालयात संपर्क केला जात होता, वनमंत्र्यांशी संपर्क केला जात होता. मात्र मागच्या कालखंडामध्ये एवढी बिबट्याची संख्या वाढत असताना कुठेतरी वरिष्ठ पातळीवरती याकडे दुर्लक्ष केलं गेलं म्हणून ही संख्या वाढली असं वाटतं का? कारण की वन विभागाचे कर्मचारी जर पाहिलेत अक्षरशः आजही दिवस रात्र मेहनत करत आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरती ज्या काही उपाययोजना यापूर्वी होणं गरजेचं होतं त्या झाल्या नाही का? नक्कीच झाल्या नाहीत साहेब. आम्हाला याच्यातून एकच सांगायची की RFO पत्रकारांना ढकलतात. शेवटी पत्रकारांना जर बातम्या जर दिल्या नाही तर ते वरपर्यंत जाणार नाही. विषय असा आहे की आज परिस्थिती इतकी भयानक परिस्थिती. आज रिपोर्ट जर तुम्हाला सांगतो रिपोर्ट तुम्ही कशासाठी रिपोर्ट देतच नाहीत ना तुम्ही. हे आज हे भक्षक आहेत की नाही, नरभक्षक आहे की नाही, याचा रिपोर्ट कसा कळणार आम्हाला? तुम्ही कशा संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट त्या ठिकाणी दिले पाहिजेत. आणि तुमची ते पारदर्शकपणा दाखवा ना लोकांना. जनतेला जर पारदर्शकपणा तुमचा जर मिळाला नाही तर अजिबात याच्यामध्ये काहीच फायदा नाही आणि काही उपयोग नाही हे करण्यात, अजिबात नाही. आज तर आम्ही 100% भयभीत झालोय. आज एवढं रोजचे बळी चालल्यात, रोज पिंपरखेडला रात्री एक तुम्ही म्हणताय ते हे केल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो परत दुसरीकडे पण एक आता रात्री पकडलाय सकाळी 4 वाजता. इकडे जांबूतला रात्री पकडलाय. म्हणजे रोज या ठिकाणी जर बिबटे पकडत असाल आणि रोज त्या ठिकाणी जर हे होत असेल तर मग बिबट्यांची संख्या किती आहे? 2-2.5 हजार लोक ती बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी आहे. आणि ही संख्या असताना तुम्ही रिपोर्ट काहीच देत नाहीत. लोकांना पारदर्शकपणा पाहिजे. आज तुम्हाला सांगतो लोकांना पारदर्शकपणा नसल्यामुळे लोकांना पारदर्शकपणा पाहिजे असं म्हटलं. मात्र तुमच्या आंदोलनात एक प्रामुख्याने मागणी होती की